बोलो भाई राम. भेसूर गंभीर आवाज कुठून येतोय? रस्त्यावरच्या जीव घेण्या वर्दळीत धुरांच्या प्रदूषणातून बाईकची गती कमी करीत मी पाहिलं ट्रॉलीवरून आधुनिक अंत्ययात्रा निघालेली. स्मशान निशहरात आता कुठं राहिला अंतर. आता अंतर तर माणसात पडलंय. माणसं मुंग्यासारखी मरत आहेत. आणि जी आहे ती तरी जिवंत आहेत का? पूर्वी गावात एक माणूस मेला तर गाव सारं ओक्साबोक्षी रडायचं. चुली पेटायच्या नाही. हिंदूंची भाकरी भाजी मुस्लिम बंधूच्या घरात तर मुस्लिमांची सालन रोटी हिंदूंच्या घरात. आदान प्रदान व्हायचं. आज वेळेच्या आणि ओलाव्याच्या दारिद्र्यामुळे प्रेताच्या बाजूने पळतीये कोरडी ढिम्म गर्दी. मस्जिदमध्ये संध्याकाळची अजान होते आहे. मंदिरात साई आरती होते आहे. मी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवायला निघालोय. मी आजही जिवंत आहे म्हणून ती पहा अजून एक अंत्ययात्रा निघालेली आहे. ती पहा अजून एक अंत्ययात्रा निघालेली आहे. राम बोलो भाई राम. बहुत खूब. अभी आपने एक बहुत प्यारी नज्म सुनाने से पहले कहा था कि मोहब्बतों की तरह मैं ये काम करता हूँ. मेरा इबादतों की तरह मैं ये काम करता हूँ. मेरा उसूल है पहले सलाम करता हूँ और मुखालिफत से मेरी शख्सियत संवरती है. मैं दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूँ. बशीर बद्र जो उर्दू के बहुत मारूफ शायर हैं, आपने कहा है कि खुदा हमको ऐसी खुदाई न दे कि अपने सिवा कुछ दिखाई न दे. खुदा हमको ऐसी खुदाई न दे कि अपने सिवा कुछ दिखाई न दे. और खुदा ऐसे एहसास का नाम है रहे सामने और दिखाई न दे. खुदा ऐसे एहसास का नाम है रहे सामने और दिखाई न दे. उससे कबल हमारे सीनियर बुजुर्ग आइडियल दत्ता जी साहब ने कहा था कि शायरी सिर्फ वाह नहीं है. शायरी जिन मसाइल को सब लोग महसूस करते हैं उसे सोचकर शेर के तालिब में ढालना, वो असल शायरी है. जिसे सुनने के बाद लगे कि हाँ ये बात मेरे दिल में थी और इसे इस शायर ने कहा है. शायरी अपने फिक्र के अपने विचारों का नतीजा है, उसका निचोड़ है. हर कोई बाब मोहब्बत से गुजर जाता है. हर कोई बाब मोहब्बत से गुजर जाता है. जिसको इरफान मोहब्बत हो ठहर जाता है. हर कोई बाब मोहब्बत से गुजर जाता है और जिसको इरफान मोहब्बत हो ठहर जाता है. हर किसी में कहाँ होता है जुनून का इम्कान. हर किसी में कहाँ होता है जुनून का इम्कान. यूं तो हर कोई यहाँ खाक बसर जाता है.
नस्म समाप्त फरमाएंगे। इसका उन्वान है उजाले। उजाले उतर कर हार से कभी फैले थे आलम में सदाकत के अमी होकर। उजाले उतर कर हार से कभी फैले थे आलम में सदाकत के अमी होकर। सितारे हो गए रोशन जमी पर, हुए आबाद कितने दश्त व सहरा। हर एक सीने से जारी नूर का एक सिलसिला सा, हुआ आलम में कायम अमन का एक सिलसिला सा। उजाले उतर कर गार से कभी फैले थे आलम में सदाकत के अमी होकर। सितारे हो गए रोशन जमी पर, हुए आबाद कितने दश्त व सहरा। हर एक सीने से जारी नूर का एक सिलसिला सा, हुआ आलम में कायम अमन का एक सिलसिला सा। हर एक शब्द की सहर उनसे, नजर उनसे, खबर उनसे, दुआओं में असर उनसे। हर एक शब्द की सहर उनसे, नजर उनसे, खबर उनसे, दुआओं में असर उनसे। उजालों का करम अपनी जगह है, उजालों का करम अपनी जगह है। अदब मफकूद होता जा रहा है। उजालों का करम अपनी जगह है, अदब मफकूद होता जा रहा है। अरे कहाँ किरदार में अब रोशनी वो, कहाँ किरदार में अब रोशनी वो, कहाँ बाकी अदाए जां फशानी वो। अमल सारे रिया की नजर होते जा रहे हैं और अंधेरे बढ़ रहे हैं। उजाले फिर से गारों में सिमटते जा रहे हैं। उजालों का करम अपनी जगह है, अदब मफकूद होता जा रहा है। कहाँ किरदार में अब रोशनी वो, कहाँ बाकी अदाए जां फशानी वो। अमल सारे रिया की नजर होते जा रहे हैं, अंधेरे बढ़ रहे हैं। उजाले फिर से गारों में सिमटते जा रहे हैं। साहेबांनी जसं सगळं शब्द म्हटल्या त्या आपल्या काळजाला वेदना देणार अंधार वाढत चाललाय आणि प्रकाश कुठेतरी त्याला चिरून टाकलेला आहे. ही जी वेदना त्यांच्या मनात आहे ती वेदना एका कवीची नाही आहे, ती तुमच्या आमच्या सर्वांची आहे आणि कवी सर्वांचा प्रतिनिधी म्हणून बोलत असतो. त्याचं सुख त्याचं दुःख एकट्याचं नसतं, ते सर्वांचं असतं. साहेबांनी आम्ही त्यांच्या कधी मैफलीमध्ये असतो, आमचे मित्र आहेत एक किरण पत्ती म्हणून, त्यांचा फार दोस्तान आहे. कौतुक वाटावं त्याहीपेक्षा हेवा वाटावा इतका दोस्तान आहे आणि त्यामुळे त्या आमच्या जवळचे वाटतात आम्हाला. यात आपल्या सर्वांना माहीत आहे माधव पवार, ते पण सिव्हिलमध्ये आहे. मी मगाशी म्हटलं पुढे कुठेतरी असतो तो भाग वेगळा, पण त्याच्यामध्ये परंपरेने कवित्व आलेलं आहे. त्याच्यावेळी राणा पवार हे सोलापुरातले फार मोठे कवी होते. क्षणभर उघडं नाही देवा देवा बोला हो माझ्याशी, त्यांची गाणी आपण ऐकतो. तर हा कवी मिस्किन आहे, चावट आहे, बराचसा वात्रट आहे आणि तरीही गंभीर कविता आहे. त्याला प्रेझेंटेशन म्हणतात, ते मागवलं फार छान असतं. आणि सध्या त्यांना इतकं बरं नाही आहे की त्यांनी सांगितलं त्या बरं नाहीला एका कोकणात फेकून दिलेलं आहे आणि आपण सर्वोत्तम आहे. त्याची पेशकारी खूप चांगली आहे. माधव पवार पहले मैं हिंदी करता हूँ. पूछकर दुनिया में कोई नहीं आता, पूछकर दुनिया में कोई नहीं आता और पूछकर दुनिया से कोई नहीं जाता. इस बड़ी दुनिया में
इस बड़ी दुनिया में न जिस्म अपना है न जान अपनी है। इस बड़ी दुनिया में न जिस्म अपना है न जान अपनी है। अजी कपड़ा तो पहना है नाम का, वो तो एक अपनी है। दो पल की है जिंदगी, दो पल की है जिंदगी, सत्संगत में गुजार। दो पल की है जिंदगी, सत्संगत में गुजार। अरे मौत का भी मजा आएगा, उसका भी कर इंतजार, उसका भी। मराठी कवितेचं नाव आहे मातीस सांगते माती। चुकतो फकीर आणि, चुकतो फकीर आणि पडतो नमाज तेथे। चुकतो फकीर आणि पडतो नमाज तेथे। अग्नीत फूल पडता जळतो कवीच तेथे। मंदिरात वाजे घंटा थकलेल्या भक्तासाठी। मंदिरात वाजे घंटा थकलेल्या भक्तासाठी। मग काळ थबकतो येते चुकलेल्या तख्तासाठी। ती चर्च बेल ही वाजे, ती चर्च बेल ही वाजे, येशूची येऊन याद। ती चर्च बेल ही वाजे, येशूची येऊन याद। ते देव कोण पंथांचे, हा नको आम्हाला वाद। ती बांग मौलवी देतो अल्लाच्या पायी नमुनी। ती बांग मौलवी देतो अल्लाच्या पायी नमुनी। ही करू इबादत आम्ही आभाळा खाली जमुनी। ही पायतळीची माती, ही पायतळीची माती, लावूया आपुल्या माती। ही पायतळीची माती, लावूया आपुल्या माती। मातीतून आलो सारे, मातीस सांगते माती, मातीस सांगते। बहुत खूब माधव पवार साहब, आपने कहा कि पूछ कर दुनिया में। दोस्तों, मैं यहाँ शायरी सुनाने के लिए नहीं आया था। वकार कादरी साहब ने मुझसे कहा था कि मेरी जो किताब, जो मैंने कहानियाँ दलित मराठी से की हैं, दलित मराठी कहानियाँ, उस पर मुझे मजमून पढ़ना है कल, और मैं उसके लिए आया था। आज मुझसे कहा गया कि कलाम सुनाना है, और आप खुशकिस्मत है कि मुझे कलाम याद नहीं रहता। वो शायद बहुत अच्छा होता है जिसको कलाम याद नहीं रहता, तो वाकई मुझे मेरा कलाम याद नहीं रहता। लेकिन 2-3 हाइकोस जो मैं कहता हूँ, वो मुझे 2-3 हाइकोस याद है। मैं वो सुनाऊंगा, एक मुख्तसर सी नज़्म सुनाऊंगा, और मुझे किसी की एक नज़्म, पवार साहब की नज़्म सुनकर याद आई है, वो मैं सुनाऊंगा। क्योंकि उसमें इंसानियत, हम इंसानियत के प्रचारक हैं। हम आदान प्रदान जो करते हैं वो एक दूसरे को करीब लाने के लिए करते हैं, यही हमारा मकसद है, और हमारा मकसद ये होना भी चाहिए। मैं इजाज़त चाहूँगा। तूने छोड़ा साथ, हाइको मेरा ख्याल है इट इज़ अ गुड फॉर्म, जापान से आया है। यहाँ बहुत सी चीज़ें जापान से हमने लाई, उसमें एक हाइको भी आ गया। 3 मिसरे होते हैं 3 पंक्तियों में, 5 साल 5 के। तूने छोड़ा साथ, उल्टे दिन और रात, आईना अपने हाथ। सोने का पिंजरा खोला, सोने का पिंजरा खोला, अंदर बैठा तोता बोला, काहे को मुझको बोला। एक हाइको है, थोड़ा सियासी रंग है उसमें। कल थी कुर्सी तेरी, आज है मेरी। कल थी कुर्सी तेरी, आज है मेरी, मेज पे धूल अटी पड़ी। दुनिया आग का दरिया, दुनिया आग का दरिया, मोम की कश्ती मेरी, पार है बस्ती तेरी। दोस्तों, एक नज़्म है, बहुत मुख्तसर सी नज़्म है। वकार मियाँ तुम कुछ मत बोलो, वकार मियाँ तुम कुछ मत बोलो, कुछ बोलोगे तो बात बढ़ेगी, लोग कहेंगे अच्छे घर का लड़का था, ये क्यों बोला। वकार मियाँ तुम कुछ मत बोलो, तुम बोलोगे तो बात बढ़ेगी, लोग कहेंगे अच्छे घर का लड़का था, ये क्यों बोला। बोला तो बोला, पर क्यों तोला। ये सब सुनकर मैं खामोश पड़ा हूँ, लेकिन सुन लो,
लेकिन सुन लो, जिस दिन मैं बोलूंगा सबकी बोलती बंद कर दो। दोस्तों, मैं फवाद साहब ने जो नज्म सुना, उसके बाद मुझे एक नज्म याद आई जो मैंने कहीं सुनी थी, जिसकी नज्म मुझे याद नहीं है, लेकिन नज्म में जो मैसेज दिया गया है वो बहुत बेहतरीन मैसेज है। नज्म मेरी नहीं है। जब मैं पैदा हुआ, इजाजत है, जब मैं पैदा हुआ हिंदू न मुसलमान था मैं, ना वाकिफ कुरान था। जब मैं पैदा हुआ हिंदू न मुसलमान था मैं, ना वाकिफ गीता था, ना वाकिफ कुरान था मैं चला मस्जिद की जानी, दी मुअज्जिन ने सदा जाने वाले आ इधर, देख मौला का मकाम। मैं चला मस्जिद की जानी, दी मुअज्जिन ने सदा जाने वाले आ इधर, देख मौला का मकाम। मैं चला मंदिर की जानी, दी बरहमन ने सदा जाने वाले आ इधर, देख प्रभु का मकाम। मैं कहाँ जाऊं, मैं किधर जाऊं, इसी कश्मकश में मेरी जिंदगी गुजरी, और अब आज बाद मरने के मेरी मैयत पे लगा है मेला। कोई कहता है कि लकड़ी से जलाओ इसको, कोई कहता है कि मिट्टी में दबाओ इसको। गरज हर एक का मंशा, गरज हर एक का अपना अपना मंशा है कि दुनिया से भगाओ इसको। तो बराच सुबूत आहे. मराठी उर्दू साहित्य रिश्तेच्या निमित्तानं उर्दूच्या नामवंत कवींच्या सोबत आज या ठिकाणी कविता सादर करायला मिळते याचा मनस्वी आनंद होत आहे. हायकूचा विषय चालला होता, तर मी एक आणि एकमेव जी लिहिलेली हायकू आहे, एकनिष्ठ असावं, त्यामुळे मी ते कविताचा प्रकार लिहिताना एकमेवच असं. संपूर्ण ग्रामीण शब्द आहे. तिफणीत घळघळे बियाणे, तिफणीत होते सांगू, तिफणीत घळघळे बियाणे काकऱ्या गर्भाराल्या. तिफणीत घळघळे बियाणे काकऱ्या गर्भाराल्या, कुंकवाच्या स्वप्नात बोट वाढ. आणि सध्या मी हाताळत असलेला जो विशेष काव्य प्रकार विडंबन, एक विडंबन सादर करतोय. मूळ जे गीत आहे जगदीश खेडूरकर यांचं गीत आहे. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, रंग खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग खान आला. आणि तुम्हाला कल्पना आहे की उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूला मर्यादा आहे. 4 महिने जसं 4 महिने उन्हाळा, 4 महिने हिवाळा आणि पडलाच तर 4 महिने पावसाळा. परंतु आपल्या देशामध्ये असा एक हंगाम आहे जो कधी संपत नाही, आणि तो म्हणजे निवडणुका. आणि ज्या वेळेला ह्या निवडणुकीचा हंगाम येतो त्या वेळेला विडंबनांना भर आलेला असतो. मला अत्यंत आवडत असलेली गीत किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. आणि याचं विडंबन सुचण्याचं कारण असं झालं की वर्तमानपत्रामध्ये एक मी छोटीशी बातमी वाचली गेल्या वर्षी की निवडणुकीच्या प्रचारासाठी बालबालांना निमंत्रित करण्यात आले. आणि हे वाचल्यानंतर मला त्या गाण्याची आठवण झाली. आता पूर्वी ते कृष्णेच्या काठी, यमुनेच्या काठी रासलीला चालायची गवळणी आणि कृष्णाची. तर आताच्या या लोकशाहीमध्ये ही जी रासलीला चालते त्याचं वर्णन करणारे विडंबन जगदीश खेडूरकरांचे मनपूर्वक क्षमा मागतो. मूळ गीत तुम्हाला माहित आहे असं गृहीत करून, मूळ गीत असं आहे, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, रंग खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग काना.
किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आल्या प्रचारास आज बार बाला, आल्या प्रचारास आज बार बाला, आल्या प्रचारास आज बार बाला. वेग मारू चला गर्दी जमू चला, वेग मारू चला गर्दी जमू चला, आला आला ऑर्केस्ट्रा आला, किती सांगू मी सांगू कुणाला, आल्या प्रचारास आज बार बाला, आल्या प्रचारास आज बार बाला. शिबिराच्या रात्री ग हायवेच्या काठी, जे बायकार त्यांना लक्षात आलं. आता पूर्वी रासलीला कसे नद्यांच्या काठावर चालायचे, कारण नदीच्या काठी वाळू होती, वाळवंट होतं, त्यामुळे तिथं चालायचं. तर नद्यामध्ये वाळूच राहिलेली नाही, त्याच्यामुळे आता ते सगळे हे हायवेच्या कडेने. पूर्वीची तीर्थस्थानं नद्याच्या कडेने, हल्लीची तीर्थस्थानं हायवेच्या कडेने. तीर्थ म्हणताना चांगलं. शिबिराच्या रात्री ग हायवेच्या